नमस्कार, मी विशाल मोहिते आणि तुम्ही पाहताय माझी शाळा. शिक्षक मित्रांनो, जिल्हा परिषदेचे जे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांना नवनवीन चॅलेंजेस देऊन त्यांना जर आपण त्यांच्यावरती काम केलं तर हेच विद्यार्थी पुढं आपल्या भारत देशाचं भवितव्य घडवणार आहे. अशा या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळे बौद्धिक खेळ या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात. तर अशा या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे बौद्धिक खेळ आपण आपल्या माझी शाळा या चॅनलवरती विद्यार्थ्यांसाठी घेत असतो. तर आज बिजलाईनगर शाळेतील इयत्ता 6वीचे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि आज आपण त्यांच्यासाठी एक बौद्धिक खेळ घेतोय. तर पाहूयात ते या व्हिडिओमध्ये कसा प्रतिसाद देतात आणि कसं आपल्या बुद्धीचं कसब या ठिकाणी दाखवणार आहे. चला तर मग फार उशीर न करता आपण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हा टेबलवरती काड्यांचा या ठिकाणी बाण बनवलेला दिसतोय. हा 5 काड्यांपासून बनवलेला बाण असून मध्यभागी मोठी लांब एक काडी, समोर 2 काड्या आणि पाठीमागे 2 काड्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला या बाणामधल्या फक्त 3 काड्या हलवायच्या आहेत आणि बाणाची जी दिशा आहे ती विरुद्ध दिशेला बाण झाला पाहिजे, अशा पद्धतीनं बाण करायचा आहे. यासाठी नियम एकच आहे की बाणाच्या या काड्यांमधल्या तुम्हाला फक्त 3 काट्या हलवायच्या आहेत. चल प्रतीक्षा, तू ट्राय कर. फक्त 2 काड्या हलवायच्या आहेत आणि बाणाची दिशा विरुद्ध दिशेला बाण करायचा आहे. 2 काड्या उचलायची या ठिकाणी तुम्हाला संधी आहे. फक्त 3 काड्या उचलायच्या. 3. जमतंय का? नाही. ओके, चला ते पहिल्यासारखं ठेवा. चल शुभांगी या ठिकाणी येईल. ते बाणाची पहिल्यापासून जसं होतं तसं बाण करा आधी तो. हां, तर या बाणाच्या तुम्हाला फक्त 3 काड्या हलवायच्या आहेत आणि बाणाची दिशा विरुद्ध बाजूला झाली पाहिजे. नाही, बाणाला 2 टोकं आलेले आहेत. हे स्ट्रक्चर चुकलेलं आहे. चल आरव, तू चल. बघूयात आता आरव कसं डोकं लावतोय आणि कसं डोकं वापरून बाणाची दिशा विरुद्ध दिशेला बोलतो. 2 काड्या हलवलेल्या आहेत आणि आणखीन 1 काडी आरवला फक्त हलवायला चान्स आहे. फक्त 1 काडी. नाही झालं. 3 काड्या हलवल्या, संपला. चला पुढे कोण आहे? शोएब. आता बघूयात. शोएब प्रयत्न करेल. 1 2 3. नाही, शोएबला पण या ठिकाणी जमलेलं नाही. चला तर आता पुढची विद्यार्थिनी येते आपल्याकडे, प्रियंका या बाणाची दिशा बदलवते का ते आपण या ठिकाणी पाहूयात. फक्त 2 काड्या हलवायच्या आहेत. सॉरी, 3 काड्या तुम्हाला या ठिकाणी हलवायच्या आहेत. 2 काड्या हलवलेल्या आहेत आणि 3 काड्या हलवलेल्या आहेत, परंतु बाण आहे तसंच राहिलेला आहे. बाणाची दिशा बदलता आलेली नाही. चला, यानंतर पुन्हा पुढे कोण आहे? तो बाण आहे तसा लाव पहिले. ओके, हां, आता ही विद्यार्थिनी आलेली आहे. तर आपण बघूयात ही बाणाची दिशा बदलू शकते का. ओके, किती काड्या उचलल्या? तुझं नाव काय? मोठ्या आवाजात नाव सांग. प्रतीक्षाने या ठिकाणी 3 काड्या उचललेल्या आहेत आणि आपण बघू शकता की बाणाची दिशा विरुद्ध बाजूला झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर यासाठी एकदा जोरदार हिच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तर पुढची विद्यार्थिनी आहे पल्लवी. बघूयात आता पल्लवीला या ठिकाणी जमतोय का हा खेळ. चल पल्लवी, तू करून बघ. पल्लवीनं 1 काठी हलवलेली आहे. 1 काठी पल्लवीनं हलवलेली आहे. त्याच्यानंतर पल्लवीनं ही दुसरी काठी हलवली आणि पल्लवीनं ही तिसरी काठी हलवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाणाची दिशा, बाण आधी जसा होता त्याच्या विरुद्ध दिशेला बाण या ठिकाणी झालेला आहे. तर पल्लवीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन विद्यार्थ्यांसाठीचे
बौद्धिक आणि इंटेलिजन्स गेम पाहण्यासाठी आपल्या माझी शाळा या चॅनलला लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.